नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. झोपेतून उठल्या उठल्या कोंबड्या माझ्याकडे एक तक्रार घेऊन आल्या होत्या. ती तक्रार काय आहे तुम्हाला दाखवते. अशी झोपली आहे आणि एवढी गाढ झोप लागली होती आणि ह्या कोंबड्या माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या. त्या कसली तक्रार तुम्हाला ऐकायची आहे का? तर कोंबड्या मला म्हणते, तर कोंबडा मला लय दमवतो, लय मारतो, ह्याचं काय तर कर. मी म्हणलं थांब थांब, आज आखाड पण आहे आणि मंगळवार पण आहे आणि शेवटचा आखाडी आहे म्हणलं. ह्याला दाखवते चांगलंच, तुम्हाला मारतो का. मग ह्याचं धरायचं काम चालू झालं. मग ह्याला कसा बसा मया लावून धरायचं चालू होतं. काय घावायलाच तयार नव्हता. मग ह्याला काय केलं, असं दाणं वगैरे टाकलं. हे एकदम शांत झालं, शांत. ह्याला दिसलं होतं आता आपलं रामनाम सत्य होणार आहे. मग ह्याला काय म्हणलं, तू गुणानं घावतोयस का काय करतोयस. घावायचं तर काय नाव घेत नव्हता. निम्म्या कोंबड्या भुजून इकडं पळाल्या होत्या. निम्म्या कोंबड्या भुजून पळाल्यामुळं मला पण जरा भीती वाटायला लागली होती. ही घावतंय का नाही, घावतंय का नाही. आणि इकडं दाजींचं सगळं काम उरकलेलं होतं. मग मी म्हणलं चला तोपर्यंत घरातलं थोडंसं काम दाखवूया तुम्हाला. तर मी रात्री बनवले होते हे खोबऱ्याचे लाडू, जे की मी माहेराला गेले होते आणि तिथं नारळ फुटलेले होते, देवाला फोडले होते. आणि ते खोबरं असं वातावरण दिम्म असल्यामुळं, ऊन नसल्यामुळं खराब होतं ना खोबरं. त्याच्यामुळं मग मी गूळ घालून हे असे लाडू बनवलेत. आणि यामध्ये भजे पण होते थोडे, या टेस्ट करायला. तर हे कसे झालेत लाडू मी तुम्हाला दाखवते टेस्ट करून. एक नंबर टेस्ट झाले असं तरी दिसतंय. अजूनपर्यंत खाल्ला नव्हता, आता खरंच साक्षात खाऊनच दाखवते तुम्हाला कसा लागतोय कसा नाही. ती एक नंबर टेस्ट झाले. वाव, काही सांगूच नका. मग तुम्ही कधी केलं आहे का ट्राय? नक्की गूळ घालून ओल्या खोबऱ्याचं बनवायचा प्रयत्न करा लाडू तुम्ही. बोलताना थोडं पप होतंय, कारण व्हिडिओ एडिटिंग करताना काही सुचत नाही आणि असं मन मोकळं असलं की किती पण बोलणं सुचतं. मग लगेच इकडं गरा भाजून घेतला. आमच्या इकडं गरा म्हणतात, कोणाकडं रवा म्हणतात, कोणाकडं काय म्हणतात हे काय मला माहीत नाही. पण इकडं गरा भाजून घेतला. पोरांसाठी शिरा बनवायचा होता मला लवकर डब्याला. आज उशिरा उठल्यामुळं हे कोंबड्यांचं तर कसं असते माहितीच आहे तुम्हाला सकाळ सकाळी. मग इकडचं सगळं काम आवरून झाल्यानंतर शेळ्यांना बाहेर काढायचं होतं मला. कोंबडा धरायचा होता. ती कोंबड्याला जरा ते तिथंच काम ठेवलं आणि कोंबडा धरायचं चालू केलं परत. मग कोंबडा शेवटी घावला काय, आपल्यालाच घावला आणि दाजींनी माझ्याकडनं हिसकावून घेतला. हॅट म्हणलं, मला घावलाय आणि सांगताय मला घावलाय म्हणून. मग ह्याला लगेच लय कुटकुट करत होता, कोंबड्याला लय मारत होता म्हणून ह्याला बाजूनच घेतला. डायरेक्ट राम नाम सत्य हे ह्याला काय म्हणते ती धन द्यायला चालू केली आम्ही. आणि त्यानंतर सगळं कोंबडं बिंबडं शिजतंय तोपर्यंत आलो ना ऊसात. मग ऊसात काय हे टिबक गोळा करायचं चालू होतं. आपला ऊस बांधायचा राहिलाय ना. 10-12 साऱ्या गोळा केलेत. आणि मला सगळी म्हणते तुझी मजा आहे, तुझी मजा आहे. कशाची मजा आहे, माझ्यासारखं असं काम केलं ना पुरी जिरते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.